गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज शनिवार आहे, सकाळचे 6:30 वाजलेत. 6:45 वाजता आमचा शो आहे धुरंधर द रिवेंज मूवीचा. तर आम्ही चाललोय सिटी प्राईड खराडी. तर बॉलिवूडला पण तिकीट होतं, पण ते 8 वाजता होतं, कमी होतं 20-30 रुपये. इथं तिकीट आहे 280 रुपये पर पर्सन आणि तिकडे 250 होतं बॉलिवूड खराडीला. मॉर्निंगचा शो पण तो 8ला चालू होता. 8 म्हणजे तो 4 तासाचा मूवी आहे, 12 वाजेपर्यंत असता. मग आम्हाला इथं 6:45चा मिळाला, तर 11पर्यंत आम्ही फ्री होऊन जाऊ. कसं आहे म्हणजे विवान 10 वाजता उठला तर 1 तास खेळतो, मग ते 12-12:30 होतील तिकडं. म्हणून आम्ही चिडचिड करतो. म्हणून आम्ही इथं खराडीला बुक केला. सिटी प्राईड नवीन झाली न्याती प्लाझामध्ये, तर आम्ही चाललोय. आणि आमच्यासोबत धुरंधर फर्स्ट पण तेच तिथेच हां, आहे. धुरंधर पहिला पार्ट पण आम्ही तिथंच पाहिला होता आणि आता पण तिथंच चाललोय. आमच्यासोबत कोण आहे ते पुढे बघा, अजून 2 मेंबर आहेत, तर सांगतो कोण आहे तिथे गेल्यावर. B155ला पार्क केली आणि बघा इथं 6चा एक शो होता, त्याला एवढी गर्दी आमच्यासारखेच असणार आहे की ज्यांची लहान मुलं आहेत ते. तर 6चा शो खूपच लवकर होऊन जाईल म्हणून आम्ही तो बुक नाही केला. चला आता जाऊयात वर. या मॉलमध्ये मला वाटते फक्त मूवी बघायला येत असणारे लोक जास्त कोणी नाही येत इथं. हे बघा अजून 10 मिनिटं बाकी आहेत, आम्ही जरा इथं बसतो. तर आमच्या सोबतचे मेंबर काय आले नाहीत अजून. सिनेमा चालू व्हायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत. आपण ट्रेलर बघायचे का आतमध्ये जाऊन, का त्यांना कॉल करायचा? ट्रेलर बघू ना कोणते येतात काय येतात. येस, चला आता आम्ही आतमध्ये जातो. तर बघा ॲम्बियन्स असा आहे आमचं. इथं आहे स्क्रीन 4ला मित्रांनो. हे बघा हा मूवी धुरंधर द रिवेंज. मागच्या वेळेस पण स्क्रीन 4लाच होता, आता पण स्क्रीन 4ला आहे. चला आता जाऊयात. I4 to I7. I4. मग लोक फुल होतं सगळं, येतील लोक असं वाटतंय. बरं आहे, समोरच पाहिजे. मला ना हेच आवडतं मित्रांनो की स्क्रीन अशी पाहिजे. लोक मागचं का प्रेफर करतात माहित नाही, मी मागचं प्रेफर मला हेच आवडतं, समोरचं आवडतं. बघायचं. चांगलं वाटतं, जरा असं जवळ वाटतं. मित्रांनो हे बघा झालेला इंटरव्हल आणि हे बघा हे 2 मेंबर आहे आमच्यासोबत, अमोल आणि राम. तर राम आणि आमचे बाकीचे मित्र थायलंडला गेले होते, त्यांनी एक गिफ्ट आणले माझ्यासाठी. हे बघा टी-शर्ट आणलाय हत्तीचा, चांगला आहे यार, थायलंडवरून आणलेला आहे. हा, हत्तीची काय फॅशन वाटते थायलंडला. अमोलला पण आणलेला आहे गिफ्ट. हा, आणि आता मी ट्राय करतो. झालं वाटतंय, शिट्टी वाजली, चालू झाला. हे बघा असा टी-शर्ट दिसतोय, एक्सेल साईज. मी आता छोटा झालोय, मी एल वापरायला लागले, तर कम्फर्टेबल वाटते जरा लूज असल्यामुळं. आणि थँक्यू राम, थायलंडला जाऊन आमच्यासाठी आणले काहीतरी चला आता पॉपकॉर्न घेतलेत, आम्ही जातो आतमध्ये. एक कॅरेमल घेतलंय आणि एक सॉल्टेड घेतलंय. ये ना प्रियांका इकडून. आत्ताच मूवी बघून बाहेर आलो आम्ही, मस्त वाटला मूवी, सगळ्यांनी जाऊन बघा. स्पॉइलर वगैरे काय देत नाही आम्ही. कसं वाटलं अमोल, तुला सांग? खूप छान आहे. देशाविषयी म्हणजे जे काय गव्हर्नमेंटने केलं, जे काय आपले एजंट काम करतायत, जे की जस्ट आर्मी नाही तर दुसरे पण इंटरव्ह्यू लोक जे काय करतायत बाहेर जाऊन किंवा आतमधून पण बाकी एजन्सी वगैरे, तर खूप छान आहे मूवी. सगळ्यांनी पाहायला पाहिजे, इन्स्पिरेशन भेटते खूप. चांगला मूवी, सगळे बघून घ्या. छान आहे मूवी, नक्कीच पहा. बस 4 तास बोर होणार नाहीये, एन्जॉय आहे. एन्जॉय करा, मूवी बघायला या नक्की. आमचा मूवी नाही आहे तर हां, चांगला मूवी आहे. म्हणजे कसं दुसरीकडे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, आणि कम्पेअर नाही करायचं कुठं, काय नाही, पहिला पार्ट दुसरा पार्ट असं कम्पेअर नाही करायचं. 1 टाइम वॉच चांगला आहे बघा, असा आमचा रिव्ह्यू आहे. स्पॉइलर वगैरे काय देत नाही आहे, तर बघा. टी-शर्ट मस्त दिसतोय ना, एक्सेल आणलाय त्यांनी, त्यामुळे थोडंसं मला मोठं झालंय. कारण ठीक आहे पण अमोलला एक्सेल आणला, मला पण एक्सेल आणला असं वाटतं, दोघांना सेम. बरं आहे, एल नाही आणला. आय लव्ह थायलंडला जाऊन आलो म्हणून मी. आम्ही चाललोय अजयकडे. अजय माहितच असेल तुम्हाला, माझा मित्र. तर त्याला मुलगा झालेला आहे,
2-3 महिने झाले भेटायला गेलोच नाही. लोकेशन आहे हिंजवडी फेज 3च्या पुढं अंबडवेट म्हणून गाव आहे. इथून ऑलमोस्ट 50 किलोमीटर आहे. आणि खाली बघा कोण आहे, इवान शेठ. नवीन कपडे घातलेले आहेत त्यांनी, कारण आम्ही त्याला घेतलेत. हा छान आहे छान आहे. चल आता संडेला धुवायला पण होत नाही मला, जास्त टाइमच मिळत नाही आता. पण आतून गाडी क्लीन असली चांगली आहे. 12:38 झालेत. आता आम्ही चाललोय. चलो बैठो जल्दी जल्दी. चला जाऊयात. गणपती बाप्पा मोरया मोरया. कसं आहे हो कलिंगड? 100 किलो म्हणजे कसं 25 रुपये किलो. द्या बरं मोठं. मित्रांनो आज इकडे चाललंय काहीतरी फ्रूट सीजनल म्हणून. कलिंगडचा सीझन आहे त्यामुळं इथं घ्यायला थांबलोय खडकीच्या तिथं. कैसे आएंगे फिर? काटो काटो, छोटा पीस काटो, छोटू सा. वाह 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 माशाल्लाह, ठीक है ठीक. ये भी ऐसा ही निकलेगा. वो एक ही माल है, एक ही माँ बाप के बच्चे. आज तो बकरी ईद है, सॉरी रमजान ईद है ना. रमजान बकरी ईद रमजान ईद कंफ्यूज हो गया मैं. बकरीद ईद में कैसा है, कुर्बान दे दो. 100 रुपयाला 4 किलो. एक कापून घेतलं, एक नाही घेतलं. मित्रांनो घेतलंय कलिंगड. आता जाऊयात पुढे. आज आहे रमजान ईद. तर आपले जे मुस्लिम सबस्क्रायबर जे असतील बघत असतील त्यांना रमजान ईद काय म्हणतात, रमजान ईदच्या शुभेच्छा. आणि थँक्यू आमच्या शेजारचे आमच्या शेजारी एक राहतात मुस्लिम फॅमिली, त्यांनी आम्हाला शिरखुर्मा आणि भजी गुलगुले पण दिले होते, पण त्याचं काही शूट नाही घेतलं. त्याबद्दल थँक्यू. इवन झोपलाय बघा मित्रांनो, झोळी बांधली त्याला. आणि आम्ही जवळ आले. पोचलोय मित्रांनो आम्ही. बघा इथं गाडी पार्क केली आहे. तर एरिया बघा इथं चांगला ग्रीनरी इथं. आणि या बिल्डिंगचं काम चाललंय. आणि अजय राहतो इथं या बिल्डिंगमध्ये. येतोय खाली. हा पलीकडून पार्क केली होती गाडी. आता ऑलरेडी दाखवलंय. पलीकडून गाडी पार्क केली होती. तो रोड बंद आहे त्यामुळं या साईडनी पार्क केली. आता अजयच्या घरी आलेले आम्ही. बघा अजय घ्यायला आला होता खाली आम्हाला. विवान कोण आहे रे? कोण आहे ते? आली आली आली. बास हे त्याचा पाय तो पुढे बघतोय पण अंगावर पडू शकतो. नाही तर बसा. कोण आहे रे ते? काय नाही तुझे नाव काय पिलू? तुझे नाव काय पिलू? इकडं अजय ये. काय नाही होत या. काय नाही होत दे. पप्पा मम्मीकडे द्या. जयवर्धन ना, जयवर्धनला गिफ्ट आणलंय. मित्रांनो आम्ही जेवण करतोय अजयची. इथं 4 वाजलेत. हे बघा एवढे सगळे जेवायला उशीर झालाय थोडासा. काय नाही ठीक आहे. काय बनवलंय मी दाखवतो आता. बघा चपाती, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, डाळ आणि राईस. अच्छा भोपळा आणि बटाटा 2 भाज्या आहेत काय. अजय राजेश्वर यांच्या घरी जेवण करतोय आम्ही. चला आता आम्ही चाललोय. 5:30 वाजलेत. थँक्यू अजय राजेश्वरी. धन्यवाद. भेटलो जयवर्धनला भेटलो आता. जयवर्धन. चालतंय चला बाय बाय. धन्यवाद आल्याबद्दल आणि गिफ्ट साठी पण. चला बाय बाय. मित्रांनो 7 वाजले घरी यायला. आणि आता मित्रांचा फोन आलाय. वाघोलीला आहे ना महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा आहेत. उद्याच्याच दिवस आहे म्हणजे रविवारचा लास्ट डे आहे. तर आम्ही मित्र जाणार आहेत बघायला. कॉलेजचे दिवस आठवले काही. ट्रिपसी चाललोय आम्ही ट्रिपसी. मित्रांनो ट्रॅफिक एवढा जाम आहे ना बघा पलीकडं. आम्ही ट्रिपसी होतो. मग आम्ही दोघं मी आणि राम
चालत चाललोय. अमोलला म्हटलं तू यू टर्न घेऊन पुढून ये. हे बघा ही बॅक साईड आहे, हा रोड आहे ना, इथं सगळी पार्किंग केलेली आहे लोकांनी. आणि इथं मला वाटते एंट्री गेट पण आहे. बघा हे एंट्री गेट आहे. स्वर्गीय अजितदादा क्रीडा नगरी, दादांचा फोटो लावलाय मध्ये. आणि बाजूला आपले फडणवीस आणि शिंदे. हे बघा आम्ही आता गेट नंबर 3 मधून आत चाललोय. बापरे बाप, गर्दी खूप आहे. आम्हाला जागा मिळेल का आता? इथून काही दिसणार नाही. महाराष्ट्र केसरी सेमीफायनल हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे. तर आम्ही कुस्ती बघायला आलेलो आहे. मागं सिटिंग अरेंजमेंट बघा, फक्त गर्दी बघा तुम्ही इकडं. विषय हार्ड करून टाकलेला आहे. तर उद्याच्या दिवस आहे, उद्या फायनल आहे, दिसल दोन्ही. हे बघा इकडं मॅटवरची चालू आहे आणि इकडं मातीतली. आम्ही आलोय आता जेवण करायला. कुस्ती वगैरे बघितलेली आहे. शौर्यवाडा बघा, तुम्ही पण बघितला असाल बऱ्याच ठिकाणी, फेमस आहे. आज पहिल्यांदा आम्ही ट्राय करतोय शौर्यवाडा. सगळ्यांचं म्हणणं आहे वरती जायचं आहे. बघा वरती पण सिटिंग आहे. आम्ही आता वरती चाललोय. स्पेशली यांचं चिकन रन, मटन रन वगैरे. मित्रांनो आम्ही ऑर्डर केली आहे मटन थाळी. अच्छा, ती रामनी चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे. आणि मी आणि विशालनी मटन थाळी ऑर्डर केली आहे. हे बघा मस्तपैकी भाकरी आलेली आहे. आता आम्ही स्टार्ट करू का? चुरून घेतोय आता आम्ही. मटनचे पीस आहेत, कांदा बिंदा आलेला आहे मस्तपैकी. आता मी ट्राय करतो बरं का पहिल्यांदा शौर्यवाडा मटन थाळी. एक नंबर. झणकेबाज आहे, झणकेबाज. प्रियांका प्रवीण असते थायलंडला कोण गेलो होतो ते शर्ट तुमचं थायलंड रामने आणलाय माझ्यासाठी गिफ्ट थायलंडवरून. थायलंडवरून यस. हे काय आहे? अच्छा, हाफ चिकन रन बघा असं आलेलं आहे. तर ते पण एकदम सॉफ्ट आहे, तर मस्त आहे. जेवण झालंय मित्रांनो, हॉटेल शौर्यवाडा. मटन थाळी घेतली होती, चांगली वाटली मला. अनलिमिटेड रस्सा, भाकरी आणि भात. तर रामनी घेतली होती चिकन थाळी, त्याला पण चांगली वाटली. विशालनी पण घेतली होती, मटन थाळी चांगली वाटली ना. आणि व्हेज, गावाकडचा बेत कसा वाटला व्हेज? प्राप्तीलाच विचारा, मला तर काय एवढं शेवगा घेतलं मी, काही खास नाही वाटलं. एवढं अमोलला एवढं सॅटिस्फॅक्शन? एवढं काही खास नव्हतं. हां हां, नॉनव्हेज वाल्यांचं छान असेल, कारण ओके. स्पेशल आहे नॉनव्हेज. चालते. नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे, आम्हाला चांगलं वाटलं. शौर्यवाड्याला जेवण झालं. आणि तुम्ही जर लहान मुलांना घेऊन आला ना, तर इथं काय काय म्हणतात याला, ह्या ताईंनी सांगितलं. तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा. मिकी माऊस आणि ट्रॅम्पोलिन आहे खेळ, आणि VR स्पेशल अट्रॅक्शन VR चं आहे. VR गेमिंग आहे आतमध्ये. तर यांचं येते नक्की, लहान मुलं आले तर नक्कीच एन्जॉय करतील इथं. तर बरंच जेवण पण चांगलं आहे, आणि एकदा एक्सपिरियन्स घ्या. शौर्यवाडा वाघोली ब्रांच. थँक्यू. मित्रांनो जेवण करून आलो आहे आम्ही. आता अमोलच्या पार्किंगमध्ये उभे आहे. तर गाडी घेऊन आता मी जाणार आहे. आणि विषय सांगायचा म्हणजे असा होता की अचानक प्लॅन ठरला मित्रांचा. अमोलने इनिशिएटिव्ह घेतला आणि आम्ही कुस्त्या बघायला गेलो, जेवण केलं आणि घरी आलो. तर असाच तुमच्या मित्रांमध्ये पण एक जण असतो, तो इनिशिएटिव्ह घेत असतो. आणि तसं व्हायला पाहिजे, तसे प्लॅन अचानक व्हायला पाहिजेत. कारण कसं असतं, आपण जॉबमध्ये फॅमिलीमध्ये बिझी होऊन जातो, कधी भेटत नाही. तर आम्ही आता सगळे जवळपास राहिला आहे. आणि असं वाटतं की बाबा लाईफ आपली एकदम 5-10 वर्ष मागं गेली आहे. कॉलेजमध्येच आहे अजून आपण, कारण आम्ही आज ट्रिप्सी गेलो गाडीवर. तर असे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतात. तर एवढंच होतं. आजचा दिवस मस्त गेला, मूवी बघितला. आणि वाटलं नव्हतं आम्हाला आज मी संध्याकाळी भेटेल, जेवण करेल एकत्र. पण असे ऑन द स्पॉट केलेले प्लॅनच सक्सेस होतात.
तर चांगला दिवस गेला, उद्या सुट्टी, आराम करायचे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट, बाय बाय.